हॅलो डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड इयरबुक 2024ची प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे मित्रांनो. जर तुम्ही ते बघितले नसेल तर पुन्हा आता MPSC राज्यसेवा एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. पुन्हा एकदा तुम्ही रिवाईज करू शकता ती प्लेलिस्ट. आता तुमच्या आग्रहास्तव तुम्ही सांगितलं होतं की आपल्याला परिक्रमा पण आवश्यक आहे. तर खरोखरच मित्रांनो, जर करंट अफेअरमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असेल तर परिक्रमा मस्ट फॉलो. आपल्याला फॉलो करावंच लागते परिक्रमा. पण परिक्रमा का फॉलो करत नाहीत मुलं? कारण की त्यामध्ये जास्तीत जास्त अनयुज्युअल डाटा आहे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नसतो. पण तो डाटा फर्स्ट रिडिंगमध्ये तो आपल्याकडून बऱ्याचसा स्किप केला जातो. त्यानंतर सेकंड रिडिंगमधून महत्त्वाचा काही पॉईंट त्यामध्ये फक्त हायलाईट करून घेता येते आपल्याला. तर हे सर्व काही भानगड आहे. हे सर्व भानगड आपल्याला करंट अफेअरसाठी करावंच लागते मित्रांनो. मग आता तुमच्याजवळ जर आपली परिक्रमा हे बुक नसेल, मासिक नसेल, तर तुम्ही निवांतपणे हे लेक्चर फॉलो करू शकता आणि डिटेल पूर्ण पेज टू पेज सर्व काही न्यूज कव्हर होतील तुमच्या. आणि प्रत्येक न्यूज तुमच्या डोळ्याखालून जाणार, म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर आता आपण थोडंसं यामध्ये इम्प्लिमेंट म्हणजेच वेगळ्या पद्धतीने जास्त हे केलेले आहे मी आता, की सर्व काही आपण परिक्रमाच आपण चालू करूया आणि सर्व मंथ वाईज घेऊया. तर याआधीचे जे काही 2 लेक्चर मी अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही बघू शकता. तर याची मी प्लेलिस्ट पण क्रिएट करेल. ओके, तर बघा आता जागतिक बघूया आपण, जागतिक लेवलच्या घडामोडी. तर जागतिक लेवलच्या घडामोडीमध्ये पहिली जर बघितली चालू घडामोडी, यामध्ये पहिली न्यूज तर बेन गुरियन कालवा. आता बेन गुरियन कालवा नेमकं काय आहे हे सर्व सिम्पली तुम्हाला सांगतो मी आता. ओके, तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की बेन गुरियन कालवा जर बघितला आपण, बेन गुरियन कालवा हा गाझापट्टीमध्ये जे काही हमासला आहे, हे हमासला तिथून संपवायचं आणि पॅलेस्टाईनवर पूर्णपणे नियंत्रण करायचं. हे कुणाचं आहे एम? तर हे इस्रायलचं आहे. मग हे बेन गुरियन कालवा निर्मितीचा जी की संकल्पना आहे, हे कुणाची आहे? इस्रायलची आहे. लक्षात असू द्या. तर इथून प्रश्न काय होईल आपल्याला, तर बेन गुरियन कालवा हे कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर कोणत्या देशांची एक संकल्पना आहे? तर ही इस्रायलची आहे. कशासाठी? हमासला जे काय आहे, हमासला गाझापट्टीतून संपवायचं आणि पॅलेस्टाईनवर पूर्णतः आपला अधिकार हे करायचा. तर त्यासाठी इस्रायलने हे बेन गुरियन कालवा प्रकल्प लॉन्च केला दिसतो आपल्याला. तर त्यामध्ये आपल्याला इथं बघायला मिळते. त्यानंतर जर बघितलं आपण बेन गुरियन कालव्याबद्दल जर सांगतो म्हटलं तर 107 मैल लांबीचा हा कालवा. त्यामध्ये इथे हा कालवा नेमकं भौगोलिकदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे ते बघा. तर हा कालवा भूमध्य समुद्राला आणि तांबड्या समुद्राशी जोडतो. तर बघा आता हा भूमध्य समुद्र म्हणजेच मेडिटेरियन सी आणि तांबड्या समुद्राशी जोडतो म्हणजेच रेड सीला. मेडिटेरियन सी आणि रेड सीला जोडण्याचं कार्य कोण करते? तर हा बेन गुरियन कालवा करते. हे एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, जे भौगोलिक दृष्टिकोनातून आपल्याला जर लायनरमध्ये म्हणजेच मल्टिपल लायनरमध्ये जर क्वेश्चन आला तर. ओके, तर आता बघा इजिप्तच्या नियंत्रणाखाली जर बघितलं तर एक सुएझ कालवा पण आहे. या सुएझ कालव्याला पर्याय म्हणून पण त्यांनी हे काय त्यांचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे. ओके, त्याननंतर जर बघितलं इस्रायलचे जे काही संस्थापक होते, कोण होते इस्रायलचे जनक? ते डेव्हिड बेन गुरियन यांच्या नावावरून हा कालवा 1960चा हा उपक्रम आहे. लक्षात असू द्या. आणि हा कालवा पूर्ण झाल्यास काय होईल? युरोप आणि आशियामधील जे काही नवीन शिपिंगचा मार्ग तयार होणार. बघा, या एवढ्या मोठ्या न्यूजमधून परीक्षेच्या दृष्टिकोनातून अवघ्या 4 लाईन निघालेल्या आहेत. तर हेच आपल्याला एक करंट अफेअरचं आपल्या या परिक्रमामधून सर्व काही डाटा तुम्हाला दिलेला असतो. त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे घ्यायचा तेच घ्यायचा. म्हणजे न्यूज आपल्याला जरी मोठी वाटली तर पण त्यामध्ये आपण शॉर्टमध्ये आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण घेऊ शकतो. आता याचा सारांश मी तुम्हाला माझ्या नोट्समध्ये दिलेला आहे, ते तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर बघा आत्ता आपण काय बघितलं. तर कसं वाटलं तुम्ही फक्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा लास्टला तुम्ही. ओके, तर आत्ता आपण जे बघितली न्यूज ते बघा. काय होतं? बेन गुरियन कालवा. तर बेन गुरियन कालवा जे आहे हे कुणाचा आहे? तर ही संकल्पना कोणाची आहे? ही संकल्पना डेव्हिड बेन गुरियन यांची आहे. हा कोण आहे? हा इस्रायलचे संस्थापक आहे. तर हा इस्रायलचा बेन गुरियन कालव्याशी संबंधित देश आहे, जी की इस्रायलची ही संकल्पना आहे आणि त्यामध्ये डेव्हिड बेन गुरियन यांच्या नावावरली. कधी हा उपक्रम 1960मध्ये झालेला आहे तयार.
तर कशासाठी आहे हा बेन गुरियन कालवा? तर गाझापट्टीतून हमासला संपवायचं आणि पॅलेस्टाईनवर कंट्रोल करायचं. कुणी? इस्रायलने. त्यासाठी इस्रायलने हे कालवा तयार केलेला आहे. तर महत्त्वाचा काय मग? भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा काय? तर भूमध्य समुद्र म्हणजेच मेडिटेरियन सी आणि तांबडा समुद्र, त्यालाच रेड सी म्हणतो आपण. या भूमध्य समुद्र आणि रेड सीला जोडण्याचं काम करतो. हे अतिशय महत्त्वपूर्ण पॉईंट आहे त्याचा. आणि 160 मैल आहे. तर आता मग यामध्ये फायदा काय होईल? तर फायदा असा होईल की युरोपीय आणि आशियाई हे जे काय यामध्ये युरोप आणि आशियामध्ये शिपिंग मार्गाचा काही नवीन मार्ग मोकळा होईल. तर इथे व्यापारासाठी पण खूप सुलभ आहे आंतरराष्ट्रीयरित्या. तर सुएझ कालव्याला एक पर्याय म्हणून हा कालवा तयार करण्यात आलेला आहे. कुणी करण्यात आलेला आहे? तर इस्रायलने. कशासाठी केलेला आहे? गाझापट्टीतून हमासला संपवायचं आणि पॅलेस्टाईनवर कंट्रोल करायचं. कधी संकल्पना आहे? 1960 की. कुणाची आहे? डेव्हिड बेन गुरियन. हा कोण आहे? तर इस्रायलचा संस्थापक. हा महत्त्वाचा काय? बेन गुरियन कालवा भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्राला जोडतो. ओके. 160 मैलचा कालवा हा सुएझ कालव्याला एक पर्याय म्हणून आलेला आहे. बघा, हे 4 पॉईंट तुमच्यासमोर मी नोट्सच्या स्वरूपात मांडले. तुम्ही नोट डाऊन करू शकता. बघा, एक क्लिअर आपली न्यूज पूर्ण झालेली आहे मित्रांनो. तर बघा, आता पुढील न्यूज बघूया आपण. पुढील न्यूज हेच आहे. बघा, हेच बघितलं आपण. तर पुढील न्यूज आहे वर्ल्ड ऑफ द इयर 2023चे वर्ल्ड जे काही डिक्शनऱ्या त्यांच्याकडून ते जारी करतात. तर 2023चं जे काही अखेरचा अनेक शब्दकोशांनी हे दिलेला वर्ड आहे तो वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला जातो. तर ऑक्सफर्ड डिक्शनरीने काय वर्ड दिलेला आहे? रिच. आता रिचचा अर्थ काय होतो? एकदम स्टायलिश, चार्म, अट्रॅक्टिव्ह व्यक्ती अशा पद्धतीचा अर्थ होतो. मग रिच हा वर्ड कुणी दिलेला आहे? तर कोणत्या डिक्शनरी? ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2023साठी रिच वर्ड दिलेला आहे. ओके. त्यानंतर पुढे बघूया आपण एक महत्त्वाची जी काही डिक्शनरी आहे आता पुढील कॅम्ब्रिज डिक्शनरी. कॅम्ब्रिज डिक्शनरीने कोणता वर्ड दिलेला आहे? हॅल्युसिनेट. हॅल्युसिनेट हा वर्ड दिला आहे. हॅल्युसिनेट म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तुम्ही काय खोटी माहिती तयार करण्याची हे काय हॅल्युसिनेट त्याला म्हटल्या जाते. हॅल्युसिनेट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे एखादी तुम्ही खोटी माहिती तयार करणे हेच हॅल्युसिनेटचा अर्थ होतो. आणि कॅम्ब्रिज डिक्शनरीने हॅल्युसिनेट दिला आणि ऑक्सफर्ड डिक्शनरीने रिच दिलेला आहे. ओके. हे शब्द महत्त्वाचे आहेत, लक्षात असू द्या. बाकी तुम्हाला डिक्शनऱ्या महत्त्वाच्या नाहीत. बघा, इथून जर बघितलं आता नाटोद्वारे CFE करार निलंबित करण्यात आला. बघा, झालं काय मग? बघा, युरोपियन जे काय आहे रशिया जे आहे हे युरोपमधील पारंपरिक सशस्त्र दलावरील करार जे आहे या करारातून तो काय रशियाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ओके. ट्रीटी ऑन कन्व्हेन्शन आर्म फोर्स इन युरोपमधील जे काही CFE आहे या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कोणी? रशियाने घेतला निर्णय. मग यामध्ये हे रशियाने निर्णय घेतल्यानंतर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो त्याला म्हटले जाते. या नाटोने देखील काय CFE कराराचे औपचारिक निलंबन नोव्हेंबर 2023 जाहीर केले की यांनी पण निलंबन नाटो या देशाद्वारे म्हणजे जे काही संघटना आहे नाटो तर यांनी पण हे निलंबन नोव्हेंबरमध्ये जाहीर केले. मग यामध्ये अमेरिका आणि त्याचे सहयोगी नाटो देश या कराराचे काही योग्यरित्या पालन करत नाहीत अशामुळे ते आरोप करण्यात आला. म्हणून रशिया युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने 2023 औपचारिकरित्या या करारातून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. तर लक्षात असू द्या, नाटोबद्दल आपल्याला जाणून घेणं आवश्यक होतं की जे काही नाटो आहे हा नाटो जर बघितलं तर काय नेमकं नॉर्थ अटलांटिक ट्रीटी आहे. तर नाटोमध्ये CFE करार काय आहे? हे युरोपियन पारंपरिक सशस्त्र दलावरील करार आहे. हे करार त्या करारामधून कोण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला? तर रशियाने निर्णय घेतलेला आहे. ओके. तर हे सिम्पली आपल्याला थोडीफार माहिती आवश्यक होती याची परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं. ओके. आता वर्ड ऑफ द इयर तर आपण बघितलेला आहे. वर्ड ऑफ द इयर ऑक्सफर्ड डिक्शनरी दिलेला आहे रिच. रिचचा अर्थ होतो स्टायलिश, चार्म आणि अट्रॅक्टिव्ह. आणि हे जे एक्झाममध्ये जे काही प्रश्न येणार आपल्याला जे की MTS एक्झाम जे की इंग्लिशचा पेपर असतो त्यासाठी पण उपयोगाचा आहे. तर त्यासोबत जर बघितलं कॅम्ब्रिज डिक्शनरीने हॅल्युसिनेट दिलेला आहे. याचा अर्थ होतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे खोटी माहिती तयार करणे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे. ओके. त्यानंतर जर बघितलं तर हे न्यूज आहे समोरची आसियान देश. पण आता आपल्याला हे न्यूज बघायची त्यानंतर मग तुम्ही म्हणायला नको की नोट्समध्ये तुम्ही पूर्णपणे माहिती दिलेली नाही. त्याआधी मग आपण न्यूज बघूया ही काय. ओके. तर तुम्हाला नोट्स काढायची पण झंझट ठेवली नाही मित्रांनो. फक्त करंट अफेअर तुम्ही पूर्ण क्लिअर करा. तर
करंट अफेअर असा विषय आहे की यामधून मार्क जात नाही जर याच्यावर एफर्ट घेतला तर. जसं की हिस्ट्री जर घेतला आपण, जेवढं काही तुम्ही इनपुट देसाल हिस्ट्रीसाठी तेवढं आउटपुट मिळत नाही. म्हणून करंट अफेअर जेवढं तुम्ही इनपुट देसाल तेवढं तुम्हाला आउटपुट मिळते. तर बघा, 10वी आसियान संरक्षण मंत्र्याची बैठक म्हणजेच बैठक प्लस होईल. तर नोव्हेंबर 2023 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तो कोण होतं 10वी आसियान संरक्षण मंत्र्याच्या बैठकीमध्ये कोणी हे केलं तर राजनाथ सिंह. कारण की संरक्षण मंत्र्याची बैठक आहे. तर कुठे झाली ते इंडोनेशियामध्ये जकार्ता येते. कितव्या क्रमांकाची होती? 10व्या क्रमांकाची होती आसियान संरक्षण मंत्र्याची बैठक प्लस म्हणून. ओके. तर मग यामध्ये काय झालं या बैठकीसाठी? तर ही बैठक नेमकं काय कशाची होती? तर बघा, संरक्षण बैठक आहे तर संरक्षणाबाबतीत शांततेच्या बाबतीत उद्दिष्ट बघा, इथं उद्दिष्ट बघून घ्या. उद्दिष्ट जर बघितले आपण तर उद्दिष्ट इथे दिलेले आहे. उद्दिष्टामध्ये आपण बघू शकतो, कारण की संरक्षणाच्या बाबतीत आहे ना, म्हणून उद्दिष्ट काय असणार तर प्रदेशातील शांतता, स्थिरता, त्यासोबत विकासासाठी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य मजबूत करणे. ओके. तर बघा, आसियानचे 10 सदस्य आहेत. कोणते सदस्य 10 आहेत? ब्रुनेई आहे, कंबोडिया आहे, ओके, इंडोनेशिया आहे, लाओस आहे, मलेशिया आहे, त्यासोबत म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम. इथे तुम्हाला USA, ऑस्ट्रेलिया दिसत नाही. आसियानचे जे 10 सदस्य आहे तर मग हे कुठे दिसते आपल्याला तर प्लस जे काही देश आहेत ते प्लस आसियानचे प्लस देश हे तुम्हाला विचारू शकते. तर आसियानचे प्लस देश महत्त्वाचे आहेत. बाकी इतर 10 सदस्य आहेत आसियानचे हे तुम्हाला विचारू शकते. सरळ प्रश्न तयार होऊ शकतो की आसियानचे एकूण 10 सदस्य असतात, बरोबर आहे. तर प्लस देशामध्ये खालीलपैकी कोणता देश येत नाही, आता हा देश येत नाही, अशा पद्धतीचे प्रश्न मांडू शकतो. तर प्लस देशमध्ये बघा, ऑस्ट्रेलिया येतो, चीन येतो, भारत येतो. आसियान देशाच्या 10 सदस्यामध्ये भारत नाही, पण प्लस देशामध्ये भारत आहे, चीन आहे, जपान आहे, न्यूझीलंड आहे, दक्षिण कोरिया आहे, रशिया आहे आणि युनायटेड स्टेट आहे म्हणजेच अमेरिका आहे. लक्षात ठेवा, प्लस देशामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, चीन आहे, भारत आहे, जपान आहे, न्यूझीलंड आहे, दक्षिण कोरिया आहे, रशिया आहे आणि युनायटेड स्टेट आहे. ओके. तर बघा, यामध्ये हिची स्थापनेची जी काही पहिली बैठक होती, जी की आसियान बैठक, ही पहिली बैठक जी होती 2010 मध्ये व्हिएतनाम हानोई येथे आयोजित करण्यात आली होती. तर दरवर्षी 2017 पासून हे ADMM प्लसची दरवर्षी बैठक होते. 2017 पासून दरवर्षी होते आणि स्थापना हिची 2010 मध्ये झाली. तर बघा, इथं मी तुम्हाला आता शॉर्टमध्ये जे की माझ्या पद्धतीने नोट्स तयार केलेले आहेत तुम्हाला दाखवते. तुम्ही अशाच पद्धतीचे नोट्स तयार करायला पाहिजे मित्रांनो. तर बघा, इथे सर्व काही मी तुम्हाला दिलेले आहे. बघा, आसियानची जी काही परिषद आपण आत्ताच बघितली न्यूज, तर आसियानची संरक्षण परिषद मंत्री बैठक जी काही आहे प्लसची बैठक आहे, ते प्रथम 2010 मध्ये व्हिएतनाम येथे हानोई येथे झाली. तर नोव्हेंबर 2023ची जर बघितली तर यामध्ये हजेरी कोणी लावली? राजनाथ सिंह यांनी, जे संरक्षण मंत्री आहेत. इंडोनेशिया जकार्ता येथे झाली. कशाच्या संबंधित उद्दिष्ट काय आहे, कशाचे उद्दिष्ट आहे तर संरक्षण आणि शांततेच्या बाबतीत ही बैठक असणार. तर आसियान देशामध्ये 10 सदस्य आहेत. तर प्लस कंट्री कोणत्या आहेत? मग प्लस कंट्री जर बघितले तर ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, आणि त्यानंतर अमेरिका आहे, चीन आहे, जपान आहे, भारत आहे, त्यासोबत जर बघितलं तर दक्षिण कोरिया आहे, त्यानंतर रशिया आहे. बघा, रशिया पण आहे इथे. तर हे 5 सदस्य तुम्ही प्लस कंट्री लक्षात द्या आसियानचे. बाकी इतर 10 सदस्य आहेतच ते. ओके. तर ह्या नोट्स तुम्ही तयार करून घ्या. बघा, आता 2 न्यूज आपल्या कंप्लीट झालेल्या आहे. पुढे बघूया आपण आता 2 ते 3 न्यूज कंप्लीट केलेले आहे आपण. ओके. आता पुढील न्यूज जर बघितलं तर कसं की तुम्हाला म्हणजे नोट्स तयार करण्याची झंझट पण राहिली नाही. तर व्हिडिओला तुम्ही पॉज करून नोट्स काढू शकता, व्हिडिओ रिवाइज करू शकता, तुम्ही फास्टमध्ये पण बघू शकता, पण सर्व काही न्यूज तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे आणि अशाच पद्धतीने न्यूज आपल्याला क्लिअर करणं आवश्यक आहे. बघा, आता इथे काय म्हटलेलं आहे ॲपेक. आता ॲपेकबद्दल कसं आहे, साला मोबाईल पण काम करत नाही आपला व्यवस्थित इथे. तर ओके, स्लाईड पण लवकर प्रॉपर वर्क करत नाही. तर बघा, आता आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य म्हणजेच एशियन पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन ॲपेक याची स्थापना जर बघितली ॲपेकची तर 1989 मध्ये स्थापना करण्यात आली. हा एक प्रकारचा प्रादेशिक आर्थिक मंच आहे. कशासाठी आहे हा तर संतुलित, त्यासोबत सर्वसमावेशक, शाश्वत आणि नाविन्यपूर्ण आणि सुरक्षित विकासाला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक आर्थिक एकात्मतेला गती देण्यासाठी. मग एवढं काय भानगड करायची आहे का आपल्याला? नाही. ॲपेकची स्थापना लक्षात असू द्या 1989 मध्ये झालेली आहे. तर हिची स्थापना हे संतुलित, सर्वसमावेशक, शाश्वत, नाविन्यपूर्ण, सुरक्षित विकासाला चालना देण्यासाठी. ओके. त्यानंतर जर बघितलं आपण तर
हां, स्थायी सचिवालय कुठे आहे अपेकचं मग? सिंगापूर येथे आहे. स्थायी सचिवालय सिंगापूर आहे. सदस्य देश किती आहे अपेकचे? 21 सदस्य देश आहे. कोणते आहेत? तर ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, चीन, हाँगकाँग. एकदा नजर मारून घ्या तुम्ही. इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, पेरू, फिलिपिन्स, रशिया, सिंगापूर, त्यासोबत चायनीज तैपेई, थायलंड, व्हिएतनाम, अमेरिका. अर्धे देश जे काय आहे आसियानमधलेच आहेत हे अपेकमध्ये. तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर भारत काय आहे मग? सध्या भारत जर बघितलं तर सध्या भारत यामध्ये निरीक्षकाचा दर्जा सध्या भारताला आहे, म्हणून महत्त्वाचं आहे आपल्याला. तर तुम्हाला विचारू शकते ॲपेक या संघटनेची स्थापना 1989 मध्ये झाली. तर या देशाचा निरीक्षकाचा दर्जा कोणत्या देशाकडे आहे सध्या? तर तो भारताकडे आहे. ओके. तर ॲपेकची जर बघितलं तर 2021 मध्ये जागतिक जीडीपीचा ॲपेकचा वाटा किती आहे? तर 62% आहे. हे महत्त्वपूर्ण नाही, पण जागतिक व्यापारातील वाटा लक्षात असू द्या 48%. ओके. ते 21चा डाटा विचारला नाही, पण जागतिक व्यापारातील वाटा ॲपेकचा किती आहे? 48% आहे. ओके. तर बघा आता पुढे बघूया आपण आपली न्यूज. ओके. तर इथे तुम्ही ॲपेक बघितलेलं आहे. तर यामध्ये जे हे 2 न्यूज आहेत ते आपण आधी आपल्याला परिक्रमामधील न्यूज बघायचे, त्यामधून नोट्स नंतर बघायच्या, कारण की तुम्हाला विश्वास पटणार नाही. परिक्रमा आधी आपल्याला बघणं आवश्यक आहे. तेच मी माझ्या नोट्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दाखवतेच, म्हणजे तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की आपण शॉर्टमध्ये नोट्स बघितल्या, जे की गरजेचे आहेत का नाहीत ते नोट्स तुम्हाला कळलं पाहिजे. तर अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडणुकीत जर बघितलं, आता बघा ही जी न्यूज आहे खूप मोठी भानगड आहे यामध्ये, या न्यूजमध्ये एवढं सारं, आणि एवढं सारं गरजेचं नाही आपल्याला. हे PhD काही करायची नाही आपल्याला त्या अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षाबद्दल कोण होता काय होता. तर आपल्याला सिम्पली परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे की आता नवीन जे काही राष्ट्राध्यक्ष तर PM वगैरे निवडले गेले तर यांच्या जोड्या लावामध्ये आपल्याला विचारू शकते. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे प्रॉपरली आपले जे काही वर्क पण करत नाही. तर अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षाच्या जे काही निवडणुकी आहे या निवडणुकीमध्ये हावियर मिलेई विजयी झालेला आहे. ओके. तर हावियर मिलेई कोण आहे मग? अर्जेंटिनाचा राष्ट्राध्यक्ष आहे. बघा तर राष्ट्राध्यक्ष आहे तर हावियर इलेई जे बघितलं 53 वर्षीय हावियर इलेई आहे. त्यांना 55.8% मतं मिळाली, विजय झाला. ठीक आहे, विजय झाला. तर बघा हे उजव्या विचारसरणीचा व्यक्ती आहे. ओके. अनेकदा याला अर्जेंटिनाचा ट्रम्प पण म्हटले जाते आणि मॅडमॅन म्हणून पण संबोधले जाते. खूप विचित्र प्राणी आहे मग. हां. तर लिबर्टियन पार्टीचे तो सदस्य आहे, लक्षात असू द्या, आणि त्याला अर्जेंटिनाचे ट्रम्प म्हणून ओळखले जाते. तो व्यक्ती जर बघितला तर अर्जेंटिनाचा राष्ट्राध्यक्ष झालेला आहे तो हावियर मिलेई. सिम्पली एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही भानगडीत पडायची गरज नाही आपल्याला यामध्ये. ओके. तर तो डाव्या विचारसरणीचा आहे, लक्षात असू द्या. ओके. एक अर्थतज्ञ म्हणून पण त्याची ओळख आहे, लक्षात ठेवा. एक अर्थतज्ञ म्हणून. ओके. शॉक थेरपीसाठी तो एकदम मोठ्या भाषणासाठी तो ओळखला जातो. ओके. तर बघा समोरील न्यूज जर बघितली आपण, आता समोरील न्यूज हीच महत्त्वपूर्ण आहे आपली. ओके. तर याच न्यूजचं जे काही पार्ट आहे ते वरील पार्ट आहे. तर आपल्याला समोरील न्यूज बघायची आहे. सॉरी, थोडंसं डिस्टर्ब होत आहे आपल्याला, कारण की प्रॉपरली आपली स्लाईड वर्क करत नाही मित्रांनो. ओके. बघा आता ही न्यूज बघूया आपण पहिल्यांदा. तर द्वितीय भारत ऑस्ट्रेलिया 2+2 मंत्रिस्तरीय संवाद. आता जर बघितलं तर हे द्वितीय आहे भारत ऑस्ट्रेलियाची 2+2 मंत्रिस्तरीय संवाद आहे. आता नेमकं काय आहे मग 2+2? तर बघा, तर ही नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे 2023ची ही बैठक, ही संवादाची बैठक. तर या बैठकीला जर बघितलं दोन्ही देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि त्यासोबत संरक्षण मंत्री उपस्थित होते. ओके. तर इथे परराष्ट्र मंत्री व्यवहार मंत्रीच होते का? नाही, संरक्षण मंत्री पण उपस्थित होते. ओके. तर द्वितीय आहे कोणाकोणामध्ये आहे? भारत ऑस्ट्रेलियामध्ये. कुठे पार पडली? 2+2 मंत्रिस्तरीय संवाद दिल्लीमध्ये पार पडली. ओके. तर बघा आता मग या आधीमध्ये जर बघितलं तर भारताचे 2+2 भागीदार आहे आधीचे. तर अमेरिका हा भारताचा सर्वात जुना भागीदार आहे. सर्वात जुना 2+2चा भागीदार आहे अमेरिका. कोण? अमेरिका. तर या व्यतिरिक्त मग कोण आहे? तर भारताची ऑस्ट्रेलिया आहे. जपानमध्ये पण 2+2 जपानसोबत झालेली आहे. युनायटेड किंगडमसोबत संबंध झालेले आहे आणि रशियाच्या मंत्र्यासोबत पण 2+2 बैठक झालेली आहे. तर सिम्पली इथून प्रश्न विचारू शकते की नुकतीच द्वितीय भारत ऑस्ट्रेलिया 2+2 मंत्रिपरिषद दिल्लीमध्ये झालेली आहे, बरोबर आहे. पण सर्वात जुना हा भारताचा सर्वात जुना भागीदारी देश जर म्हटलं तर ऑस्ट्रेलिया आहे, नाही अमेरिका आहे. त्यानंतर 2+2 हे जर बघितलं तर खालीलपैकी कोणत्या देशासोबत झाली? ते युनायटेड किंगडमसोबत पण आपण 2+2 संवाद केलेला आहे, रशियासोबत केलेला आहे, आता ऑस्ट्रेलियासोबत केलेला आहे 2023 मध्ये, आणि जपानसोबत पण झालेला आहे. आणि सर्वात जुना जर म्हटलं तर आपला 2+2चा काय भागीदारी देश अमेरिका आहे. ओके. हेच महत्त्वपूर्ण न्यूज आहे आपल्याला. ही महत्त्वपूर्ण अतिशय यामधील जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे आपण क्लिअर केलेले आहे. ओके. तर
पुढे बघूया. ओके. आता जर बघितलं आपण तर थायलंडच्या कॅबिनेटने विवाह समानता विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. तर सिम्पली लक्षात ठेवा की काय केलं की थायलंडने काय केलं की समलिंगी विवाहाला हिरवा कंदील दाखवलेला आहे. आता इथे जर बघितलं समलिंगी विवाह याचा अधिकार मोकळा झालेला आहे. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलं की काय बदल करायचा, तर पुरुष आणि स्त्री या शब्दाच्या ऐवजी व्यक्ती आणि पती पत्नी शाब्दिक शब्दाच्या जागी वैवाहिक जोडीदार हा शब्द समाविष्ट करण्यात यावा असं सांगितलं. तर तुम्हाला विचारू शकते कोणत्या देशाने समलिंगी विवाहाचा अधिकाराचा मार्ग मोकळा केलेला आहे, तर कोणी संमती दिलेली आहे, हिरवा कंदील कोणी दिले आहे, तर थायलंड हा देश आहे. समलिंगी विवाहाशी संबंधित लक्षात असू द्या. बाकी काही न्यूजमध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही. ओके. तर थायलंड समलिंगी विवाह हिरवा कंदील दाखवणारा देश. ओके. आता पुढील न्यूज बघूया आपण. ओके. आपण PDF कडे येणारच आहे मित्रांनो, फक्त आपल्याला न्यूज कव्हर करायच्या बाकीच्या, मग मी तुम्हाला PDF दाखवणारच आहे. ओके. त्यामध्ये जे काही मी कशा पद्धतीने PDF तयार केल्या, जर तुम्हाला संपूर्ण PDF स्वरूपात, पण तुम्हाला PDF दाखवण्याआधी तुम्हाला नेमकं परिक्रमाचे जे काही पेजेस आहे ते दाखवणं महत्त्वाचं आहे. कारण की तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की काही बाबी मी माझ्या मनाप्रमाणे स्किप केलेल्या आहे, तसं नाही होणार. तर गिरीशचंद्र मुर्मू यांची काय UN पॅनेल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्सचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. बघा, गिरीशचंद्र मुर्मू ओके यांची काय UN पॅनेल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्सचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर भारताचे सध्याचे नियंत्रण आणि महालेखा परीक्षक आहे कॅग आहेत गिरीशचंद्र मुर्मू. ओके. त्यांची 2024 साठी संयुक्त राष्ट्र संघाचे जे काही बाह्य लेखा परीक्षकाचे पॅनेल आहे UN पॅनेल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर याचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे, तर गिरीशचंद्र मुर्मू यांची निवड झालेली आहे. तर बघा, जागतिक लेखापरीक्षण प्रशासनात आता भारताच्या सहभागासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे की जागतिक लेखापरीक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर देश पण आपल्या देशाचं पण काहीतरी एक महत्त्वपूर्ण योगदान असणार, कारण की ते आपल्या देशाचाच व्यक्ती एक उपाध्यक्ष म्हणून तिथे निवडला गेला. तर गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे कितवे नियंत्रण महालेखा परीक्षक आहे, तर 14वे नियंत्रण महालेखा परीक्षक आहेत. ओके. तर हे महत्त्वाची न्यूज होती आपल्याला. गिरीशचंद्र मुर्मू UN पॅनेल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्सचे उपाध्यक्ष झालेले आहेत. ओके. पुढील न्यूज बघूया आपण. तर बघा, जे समोर आहे ते सध्या बघून घेऊया. म्हणजे कसं थोडासा आज प्रॉब्लेम आलेली आहे, थोडीशी आपले प्रॉपर वर्क नाही करत आहे, रोटेट होत नाहीत PDF. तर राहणीमानाच्या गुणवत्तेमध्ये हैदराबाद नंतर पुणे द्वितीय क्रमांकावर आहे. आता जे काही मर्सर संस्था आहे, ही संस्था काय करते की जे काही राहणीमान म्हणजे क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स काढते 2023चा क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स. यानुसार जर म्हटलं तर राहणीमानाच्या गुणवत्ते तर पहिला क्रमांक जर म्हटलं तर पटकावला तो राहणीमानासाठी तर हैदराबाद येथे शहराने, आणि दुसरा क्रमांक आपल्या पुणे शहराने. तर जागतिक लेवलला जर बघितलं हैदराबाद हा 153व्या स्थानी आहे, तर पुणे हा 154व्या स्थानी आहे, तर बंगळुरू हा 156व्या स्थानी आहे. तर जागतिक लेवलला जर म्हटलं तर या निर्देशानुसार जागतिक क्रमवारीत राहणीमान जर बघितलं क्वालिटी लिव्हिंग इंडेक्समध्ये जागतिक लेवलला, तर पहिल्या क्रमांकावर व्हिएन्ना आहे, जे की ऑस्ट्रियामधून. तर ज्युरिक आहे, हे ऑस्ट्रिया वेगळा आहे, ऑस्ट्रिया वेगळा आहे. ऑस्ट्रियाचा व्हिएन्ना तुम्हाला माहिती असेल, आणि ज्युरिक स्वित्झर्लंड हे दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि व्हँकुव्हर जर बघितलं कॅनडामधील हे 3 शहर अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय स्थानावर आहे. तर हे राहणीमानाचं तिथे जे काही लिव्हिंग इंडेक्स म्हणजे तिथे राहणीमानाचं वातावरण खूप चांगलं आहे. ओके. तर ते व्हिएन्ना ऑस्ट्रिया 1 नंबर, ज्युरिक जर बघितलं तर स्वित्झर्लंड दुसऱ्या नंबरवर, व्हँकुव्हर हे कॅनडामध्ये तिसऱ्या नंबरवर. आपल्या भारताच्या याच्यातून जर विचार केला तर पहिल्या क्रमांकावर हैदराबाद, दुसऱ्या क्रमांकावर पुणे. जागतिक लेवलची क्रमवारी जर बघितली तर हैदराबादची 153, 154 पुण्याची, आणि 156 काय बेंगळुरूची आहे. तर बघा, या निर्देशांकाच्या 2019च्या आवृत्तीने पुणे आणि हैदराबाद हे दोनही शहरे संयुक्तपणे 143व्या स्थानावर होती. 2019चं जर बघितलं तर हे 2023चं बघितलं आपण आता, तर हैदराबाद 1 नंबरवर, पुणे 2 नंबरवर. ओके. बघा, आता इथे काय म्हटलेलं आहे या न्यूजमध्ये बघा मित्रांनो. तर ओके, काय बघा, आंतरराष्ट्रीय जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय सागर संघटना आहे, जी की IMO म्हटल्या जाते तिला, म्हणजेच इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन्स. या कौन्सिलमध्ये IMOच्या कौन्सिलमध्ये भारताची पुन्हा निवड झालेली आहे. डिसेंबर 2023मध्ये पुन्हा निवड करण्यात आलेली आहे. तर पुन्हा निवड करण्यात आलेली आहे, तर मग कोणत्या किती वर्षासाठी केली, तर 2024-25 या द्विवार्षिक वर्षाच्या कार्यकाळासाठी तिथे IMO या कौन्सिलमध्ये भारताची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे. मग आंतरराष्ट्रीय सागरी संघटना ही इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन्स. तर सागराच्या संदर्भात काही कार्य असेल त्याचे तर बघू आपण.
तर हे काय आहे, IMO हे युनायटेड नेशनची काय एक प्रकारची विशेषीकृत एजन्सी आहे आणि हे जर बघितलं तर हे जी शिपिंगचे नियमन करण्यासाठी जहाजांमधून होणारे सागरी प्रदूषण रोखण्यासाठी जबाबदार आहे. कोण आहे? IMO. तर बघा, IMOची स्थापना 1948 मध्ये झालेली आहे. तर जिनिव्हा येथे परिषद भरली होती. त्या परिषदेनंतर 1958 ला तिची काय हे अस्तित्वात आलेली आहे. तर हिचे एकूण सदस्य किती आहेत? 175 सदस्य देश आहेत. जर बघितलं तर 3 सहयोगी सदस्य देश आहेत. तर या IMOचं हेडक्वार्टर जर बघितलं तर लंडन, युनायटेड किंगडममध्ये लंडन येथे मुख्यालय आहे हिचं. आणि भारत हा IMOचा सदस्य आहे का मग? हो आहे. हे कधी झाला? तर IMO मध्ये सदस्य जर बघितलं तर IMO मध्ये सामील होण्याचा मान भारताने 1959 मध्ये मिळवलेला आहे. तर 1959 पासून भारत हा या IMO मध्ये सामील झालेला आहे. तर IMO ची रचना जर बघितलं तर एवढं काही आपल्याला गरज नाही, एवढं काही भानगडीत पडायचं नाही. ही 2 वर्षांनी आयोजित केली जाते आणि IMO ची सर्वोच्च एक महासभाची ही सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे. ओके. तर आपण जर बघितलं आता यामध्ये ही महत्त्वपूर्ण आपण न्यूज इथे कव्हर केलेल्या आहेत. तर आज थोडीशी प्रॉब्लेमच आल्यासारखी आहे, आपल्या मोबाईल म्हणजे वर्क नाही करत आहे प्रॉपर. तर उगाच लेक्चर लेंदी व्हायचं. तर आता मी तुम्हाला राहिलेले जे काही मी न्यूजमधील जे काही घेतलेलं आहे त्यामधील जी PDF आहे ती मी जे न्यूज घेतलेलं आहे त्यामधील काही PDFच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवणारच आहे. थोडंसं वर्क नाही करत आहे सर, सॉरी फॉर दॅट मित्रांनो. तर बघा आता मी तुम्हाला PDF सॉरी छान झालं. ओके. तर बघा. ओके. ओ कमॉन. हां, ओके. तर बघा मित्रांनो, बघा आत्ता आपण बघितलेले आहे आंतरराष्ट्रीय संघटना, सागरी संघटना IMO या कौन्सिलमध्ये जर बघितलं तर भारताची पुन्हा निवड झालेली आहे. तर यार ही रोटेट पण ठीक आहे. तर बघा आता आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना बघितली आपण IMO म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी ऑर्गनायझेशन्स, मॅरिटाईम ऑर्गनायझेशन्स या कौन्सिलमध्ये भारताची पुन्हा निवड झालेली आहे. मग भारताची पुन्हा निवड झाली तर मग IMO बद्दल बघितले आपण. IMO काय आहे? UNची एक विशेषीकृत एजन्सी आहे. तर IMOचं कार्य काय आहे? जे की सागरी जहाजांमधून एक सागरी क्षेत्रामध्ये प्रदूषण होत आहे ते रोखणे, त्याचे व्यवस्थितरित्या व्यापार हे बघणे. तर 175 सदस्य आहेत. तिचे हेडक्वार्टर जर म्हटलं तर युनायटेड किंगडम लंडनमध्ये आहे IMOचं हेडक्वार्टर. भारत कधी सदस्य झाला, यामध्ये कधी ॲड झाला भारत? 1959 मध्ये भारत ॲड झालेला आहे. आणि यावेळेस भारताची पुन्हा निवड झाली तर किती वर्षासाठी? तर 2024 ते 25 या वर्षासाठी, म्हणजे 2 वर्षासाठी, द्विवर्षासाठी भारताची निवड झालेली आहे. तर नेमकं काय IMO? तर शिपिंग उद्योग नियमन, याचे प्रदूषणाचे नियम, प्रदूषण रोखणे या सर्वाबद्दल हे IMO कार्य करते. तर या IMOचे सदस्य जर बघितलं 40 सदस्य आहे. आणि IMOची स्थापना जर बघितली तर 1948च्या जी काही परिषद आहे तिथे भरली तर 1998 मध्ये अस्तित्वात आली. आणि UNची काय जिनिव्हा परिषदेनंतर ही अस्तित्वात आलेली आहे. हेडक्वार्टर लंडन येथे आहे. तर आय होप तुम्हाला क्लिअर झाले असेल. तर सॉरी मित्रांनो, हे थोडंसं PDF वर्क नाही करत आहे. राहिलेल्या न्यूज पण आपण कव्हर करत होतो घेतलेल्या. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॉपररित्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. अशा पद्धतीच्या नोट्स तुम्ही तयार करा आणि व्हिडिओ पॉज करून अशा नोट्स तयार करा माझे जे काही दिलेले आहे. तर पूर्णपणे जेवढ्या काही मी न्यूज तुम्हाला तुमच्यासमोर मी पेजच्या स्वरूपात घेणार त्याच पद्धतीने मी माझ्या नोट्सच्या स्वरूपात पण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला नोट्स काढायची पण भानगड पडणार नाही. आणि मी नोट्स तुमच्यासोबत या लेक्चरसोबत का घेऊन येत आहे? कारण की तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की मी काही यामधील मुद्दे स्किप केलेले असेल. तर तुमचा डाऊट पण क्लिअर होईल त्यामध्ये. ओके. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्याला करंट अफेअरमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे आहे, हेच आपला एम आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण की मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल. व्हिडिओ असं खूप मेहनत लागते तर हे असं अशा पद्धतीने तयार करण्यासाठी. तर बाकी तुमचा साथ आहेच. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके.